काय झालं वसुमतीताई? वसुमतीताई, काय झालं? तुम्ही या बाईचा इंटरव्ह्यू बघून एवढ्या का टेन्स झालात? शिवानी, त्या इंटरव्ह्यूची मला एक कॉपी मिळू शकते? ह्या बाईच्या इंटरव्ह्यूची? हो. का? मला मिळू शकते का कॉपी? ठीक आहे. अगं नमिता, कशी आहेस? मी मजेत. तुम्ही कशा आहात? ठीक आहे, बस ना. हो, ऍक्च्युली मला आकाश सरांना भेटायचं होतं. त्यांना खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय. मी बोलवते. अरे हे बघ आले. कधी आलीस नमिता? सर, सर तुम्ही स्वतःच्या बाहेर उभे आहात. माझा विश्वासच बसत नाहीये. मला पूर्ण खात्री होती सर, तुम्ही एक दिवस नक्कीच बरे व्हाल. तुम्ही बोलत बसता, मी आले. काही प्रॉब्लेम आहे का सर? प्रॉब्लेम? दिल्लीला गेली होतीस? हो सर, त्या बेईमान रासणीला पकडून आणलंय मी दिल्लीहून. आपल्या लॉकअप मध्ये बंद आहे. गुड. काही बोलला तो? नाही सर, पण सर आता तुम्ही जेव्हा इंट्रोगेशन कराल तेव्हा तर त्याला बोलावंच लागेल ना. पण सर हे कसं झालं? पण साहेब आला होता इथे मला मारायला. काय? साहेब? हो, पण मीच त्याच्यावर हल्ला केला आणि तो घाबरून पळाला आणि त्यातच माझ्या पायातली शक्ती परत आली. पण दुःख या गोष्टीचं होतं नमिता की मी त्याचा चेहरा नाही बघू शकलो. ठीक आहे ना सर, पण तुम्हाला काही झालं नाही ते एक बरं झालं. मी असा सहजासहजी मरणार नाही आणि त्या साहेबाच्या हातून तर नक्कीच नाही. आता फार दिवस तो पडद्याआड राहू शकणार नाही. लवकरच मी त्याला जगासमोर आणेन. आता मी त्याला सोडणार नाही, अजिबात नाही. शालका, काय? मला तुझ्याशी बोलायचं. बोला. हे बघ शालका, आपल्या घरात रोज काय चालतंय ते तू पाहतेच आहेस. माझं आणि वसूचं अजिबात पटत नाही. रोजची भांडणं होत आहेत. या सगळ्या भांडणाला कंटाळून मी आता हा देश सोडून जायचं ठरवलं. खरं तर यापूर्वीच जायचं होतं मला. तू अडवलंस मला. पण नाही, आता पाणी डोक्यावरनं जात आहे. मी ठरवलंय दुबईला जायचं कायमचं. साहेब, तुम्ही दुबईला जाताय? म्हणजे फायनल का? दुसरा पर्याय नाही. माझी बायको हात धुवून साहेब नावाच्या माणसाच्या मागे लागली. तिला माझाही संशय येतो. ज्या क्षणी तिला कळेल की तो साहेब मी आहे, त्या क्षणी ती पोलीस स्टेशनला जाईल आणि सगळं सांगेल. नाही मग तू आणि मी काहीही करू शकत नाही. हॅलो. हॅलो मनू, शिवानी बोलतीये. बोल शिवानी. मनू, अगं मी वसुमती मॅडमचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे आणि आता मला तुझा आणि तुझ्या सासूबाईंचा इंटरव्ह्यू हवा. सो मी उद्या घरी येऊ? नाही, घरी नको. घरी जरा प्रॉब्लेम आहे. एक काम कर, माझ्या सासूबाईंचं विवाह मंडळ आहे ना, तिथे उद्या ये. तिथे अजूनही बायकांना बोलवलंय. त्या पण बोलणार आहेत आपल्या बाजूने. एक छोटीशी सभा आहे असं सांग. ओके ठीक आहे, आपण उद्या तिथेच भेटूया. बाय. गुड नाईट. गुड नाईट.